पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीझन तिसरा. पहिला बॉल कार्तिकच्या हातून पडला, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. पहिला चेंडू ते क्रॅकिंग शॉट होता, परंतु त्या ठिकाणी अक्षय आहे चेंडूला अडवलाय. एक रन घेण्याची संधी मिळाली. एक रन पहिली धाव फलकावरती लगावत असताना नॅमो बॉयज संघाच्या धावसंख्येमध्ये रोहित गुडलक. पहिला शॉट कडक, पुढचा चेंडूवरती कव्हर दिशेला, हो खराब क्षेत्ररक्षण, गचा क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषेवर 4 धावांसाठी चौकार. उर्फ भाऊ यांच्या जवळ चेंडू गेला होता, समोरून चेंडू आला होता, परंतु अडवण्याचा प्रयत्न थोडंसं झुकणं कमी झालं, त्या कारणे हा चौकार मिळालाय. पुढच्या चेंडू होती क्रॅकिंग शॉट आहे, परंतु त्या ठिकाणी आपण आशुतोषला पाहतोय चेंडू गॅदर करताना आणि रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये. येतोय डॉट बॉल. 3 चेंडू 5 धावा फलकावरती. एक चांगली सुरुवात बनावी लागेल नॅमो बॉयज संघाकडनं. पुन्हा एकदा कार्तिक टू हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चित पाहिलं याच्या अगोदरचा चेंडू डॉट झाला होता, परंतु सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अगोदर 5 आल्यात, अजून डॉट करून फायदा नाही आहे, त्या कारणे एकेरी धाव घेतली. गुडलकला चान्स दिलाय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. 6 धाव फलकावरती आहेत. हो हळुवारपणे खेळलाय, परंतु या ठिकाणी पायाचा स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. लेग बायची रन दर्शवत असताना पंच अमित राणे यांना पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकांमध्ये आपण करणला पाहतोय. शेवटचा बॉल कोलवर टप्प्याचा फिल्डिंग झालंय. रोहन जबरदस्त फटका एक्झिट केला होता, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग आपण आशुतोषची पाहतोय. एक षटक संपलाय. एक षटकाच्या समाप्तीचा 8 धावा फलकावरती यशटीचे. नक्कीच दोन्ही संघांना एक नियमावलीमध्ये बदलाव आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याकडे टायमर लावलेला आहे. जर का टायमाचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला एक खेळाडू डगआउटमध्ये पाठवावा लागेल. तुम्हाला ती स्पर्धा 8 खेळाडूंमध्ये खेळवावी लागेल. चला वळतोय अनिल सरांकडे पुन्हा एकदा. नेक्स्ट ओव्हर टाकण्यासाठी आशुतोष आलाय. हो पहिला चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय रोहननी. पहिली धाव या षटकातली येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावनीची धाव फलक 9 वरती पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. जे बाउंड्री लाईनचे जे बॅनर आपण गॅप मधून चेंडू निघून जातोय. शुभम आणि भाऊच्या बॅट मधून 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्या समोर ही जी टुर्नामेंट दिसते जबरदस्त, ती टुर्नामेंट त्याच्यानंतर त्यांचा खेळ आपण भरपूर ठिकाणी पाहिलेला आहे. हलक्या रीतीने घेऊन काढला, चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवला. एकेरी धाव फलकावरती लगावली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतायत 14, 14, 14 या आकड्यावरती. 2 बॅनर आपण पाहतोय चौकाराचे. त्या बॅनरला जर चेंडू चौकार ठोकला तर केतन पाटील यांच्या मार्फत चांदीचे काही वस्तू तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडनं. ते या स्पर्धेतलं एक आकर्षण आहे. आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार, बॅक टू बॅक 3 विकेटला सुद्धा बक्षिसं आहेत कमिटीकडून, मोरेगाव चॅलेंजर्स कडनं. विकेट हॅट्रिक आणि हॅट्रिक चौकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडनं. वाईट चेंडू या ठिकाणी दर्शवताना पंचांना पाहिलं. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ. धावफलक ऑन साइड केलेला फटका या ठिकाणी. फेकी थोडीशी वेगवान पंचांकडे लाऊड अपील झालंय खरी, परंतु पंचांनी दात फेटाळून लावलंय. 1 रन आलाय. रिव्ह्यू रेफर केलेला आहे. पंचांना डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलंय की हा आउट असू शकतो, त्या कारणे घेतलाय थर्ड अंपायर. TBN लाईव्ह ही स्पर्धा आपण पाहतोय. घरत नेटवर्क याच्या मार्फत आपण ही स्पर्धा पाहतोय. एक नंबरचा संघ तो न्यामा बॉईज. अरे संघ तो न्यामा बॉईज. संघ तो न्यामा बॉईज.
प्रक्षेपण आहे विक्रम जबरदस्त करती प्रक्षेपण आपण पाहतोय. एक एंडकडनं पाहिलं त्यावेळी काय समजत होतं, पण दुसऱ्या एंडकडनं थोडंसं परफेक्ट वाटत होतं. परंतु आपण हे पहा, हे जवळ जवळ घेतलेलं आहे. हे जवळ घेतल्यानंतर आपण पाहतोय ज्यावेळेस चेंडू यष्टींवरती स्पर्श झाला होता त्यावेळेस बॅट कुठे होती, किंवा चेंडू ज्यावेळेस स्टंपवरती येत होता त्यावेळेस गॅदर झालाय का किंवा डायरेक्ट लागलाय का हे सुद्धा बघितलं जाईल. पंचांनी बघितलंय आणि बघितल्यानंतर नॉट आउटचा इशारा दरम्यान आपण पाहतोय 5वा चेंडू हा संपलाय. 5व्या चेंडूवरती आले 1 रन, म्हणजे धाफलक 17 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल. पण प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार चौकार आलाय. एक चौकार आल्यानंतर आता धावसंख्या 9च्या सरासरीने पुढे सरकत असताना आपण पाहतोय न्यामा बॉईज संघ खेळत आहे. शेवटचा बॉल या षटकातला आणि आता मात्र घोर चुकी रोहनकडनं घडलाय. खोलवर टप्प्यात चेंडू होता, त्याला सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, क्रॅकिंग शॉट मारण्याचा, जोरात मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची वरची काढून चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर जातोय आणि गडी होतोय बाद. यश डीजे त्यांच्या भारी गदारा भल्या भल्यांचे वाजविती बारा भल्या भल्यांचे वाजविती बारा भल्या भल्यांचे वाजविती बारा गोलंदाज करती भेदक मारा रण मैदानी एकच नारा रण मैदानी एकच नारा रण मैदानी एकच नारा गोलंदाज ते सलामी वीर देती चोख हो गती उत्तर गोलंदाज ते सलामी वीर देती चोख हो गती उत्तर खेळ करती हो वनमॅन खेळ करती हो वनमॅन मोरेगाव चॅलेंजर मोरेगाव चॅलेंजर मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे भूषण मोरेगाव चॅलेंजर क्रिकेट संघ मोरेगावाची आहे भूषण मोरेगावची शान मोरेगाव चॅलेंजर्स संघ. आणि ही स्पर्धा पण आपण पाहतोय जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आयोजन केलं गेलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, टायमिंग ऑन आहे, ही गोष्ट देखील तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. लक्षात ठेवायचं आहे, इम्पॅक्ट प्लेअर जर का तुम्हाला काढायचं असेल तर 2 ओव्हरच्या आतमध्ये तुम्हाला आणायचं आहे. आयोजकांकडून कळवण्यात येत आहे की इम्पॅक्ट खेळाडू हा 2 ओव्हरच्या आतमध्ये तुम्हाला आणायचा आहे. या स्पर्धेचं एक चांगलं नियोजन आहे, एक आयोजन आहे, एक आकर्षण आहे की इम्पॅक्ट प्लेयर असू शकतो आणि तो इम्पॅक्ट प्लेयर तुम्हाला पहिल्या 2 ओव्हरमध्येच वापरायचा आहे. सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. इम्पॅक्ट प्लेयर जो असेल तो 2 ओव्हरच्या आतमध्येच घ्यायचा आहे. पहिली ओव्हर नाही तर दुसरी ओव्हर त्याच्यामध्येच घ्यायचं आहे. ते 2 ओव्हर संपल्यावर तुम्हाला इम्पॅक्ट प्लेयर घेता येणार नाहीये, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि जर नाही घेतला तर पॅनल्टी सुद्धा 2 रनची पॅनल्टी आहे. पुढचे 2 संघ जे आले असतील त्यांनी याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या 2च्या आतमध्येच तुम्हाला इम्पॅक्ट प्लेयर वापरायचं आहे. चला इकबाल तिसरं षटक टाकण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. ओहो वेगाने फेकी होती. बॅकअप नशीब चांगलं होतं, नाहीतर हा चेंडू
या चेंडूवरती काहीतरी विपरीत घडलं असतं VVSC संघासाठी, परंतु एकच रन आलाय. 1 रनची धावफलक 118 18 वरती जाऊन पोहोचलाय. नॅमा बॉईज चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 1-1 चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय हा चेंडू पडलाय. हा चेंडू पडल्यानंतर या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला. इक्बाल एक जबरदस्त आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेट खेळलेला अनुभवी असा गोलंदाज. ओहो, थेट यष्टीनी वरती आणि गुड लक आपल्या क्रीज मध्ये नाही, त्या कारणे गडी बाद असल्याचा इशारा पंचांकडनं. एक आणखीन विकेटचं पतन. इतर क्रिकेटपटूंची आलेला नवीन फलंदाज सेकंड डाऊनच्या रूपामध्ये आपण पाहतो. 19 वरती दुसरी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 15 चेंडू आतापर्यंत संपल्यात या इनिंगचे. 19 धावा फलकावरती आहेत. इक्बालचा हा बॉल बोटातून ज्या ठिकाणी ओहो, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. पंच या ठिकाणी थोडस दुविधेमध्ये आहेत. थर्ड अंपायर रेफर केलाय आणि YouTube लाईव्हला या ठिकाणी कामाला लावलाय. गडी बाद. गडी बाद. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. कमबॅक झालाय या षटकामध्ये. अनुभव काय असतो हे दाखवला इक्बालने. पहिले 4 चेंडू हाताळले, आपल्या बोटांची कमाल दाखवली. पहिले 2 चेंडू एकेरी धाव आली होती, परंतु त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 2 रनआउट. एक आणखी रनआउट आता हॅट्रिक संघाची होईल. 500 वाटून घेतील का? हे बॉलनी फ्लिक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पाठवलाय. 20वी रन धावफलकावरती येत असताना शेवटचा बॉल या षटकातला बाकी आहे. इक्बाल कमबॅक करणार हे षटक राहिलेला इक्बालचं. शेवटचा बॉल हलक्या रीतीने घेऊन काढला. जो काही उचलणार नाही याच्या षटकामध्ये. ओहो, तिकडे काय घडलंय अंदाजा आहे. तिकडे त्या ठिकाणी काटकोन घेऊनच गेले होते फिल्डर, त्यामुळे त्यांना वाटला होता हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय, सोडून दिला. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 21 रन 21 धावा फलकावती. डीजेची एक धून ऐकूया पुणे या मैदानामध्ये 4थ्या षटकामध्ये. शुभम गोलंदाजी मार्गमध्ये आलाय. पहिला चेंडू ओहो, लवेशनी चांगला फटका एक्झिट केला गेला. फिल्डिंग जबरदस्त. एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. एका धावाची धावफलक 2-2 2-2 22 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. 5 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. 22 धाव फलकावरती. एकावर दिशेला मारला फटका. हो, फिल्डर चुकलाय. चुकल्यानंतर चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये येतोय चौकार हेमलच्या बॅटतून. चौकार आला. 4 धावांनी वाढ. धावफलक 26-26 वरती. हेमल फुल कॉन्फिडन्स मध्ये. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका आहे. कॉम्बिनेशन फिल्डिंग YB तिकडे आहे, तर नक्कीच काय बी होईल. 1 रन आलाय. 1 रन आल्यानंतर धावफलक 27 वरती. शेवटचे 3 बॉल. पुन्हा एकदा आता मात्र लवेश आहे स्ट्राईक एंड वरती. कोलोटापा चेंडू सरळ बॅटिंग खेळला फटका. मी चेंडूला अडवतोय. एकच रन भेटले. 1 रनची धावफलक 28 वरती. 28 वरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडू अजूनही बाकी असतील. या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका. नॅमा बॉईज विचार करतोय हेमलच्या बॅटीतून येऊ की लवेशच्या बॅटीतून येऊ, पण
येणं गरजेचं आहे. ओहो, लोअर फुटटॉस चेंडू हळुवारपणे टाकला होता चेंडूला आणि मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडेसे फसले. टॅपच्या स्वरूपात खेळलेला फटका थेट बॉलरच्या हातामध्ये गेला. रन घेण्याची कोणतीच संधी नाही, परंतु नो आहे का ते बघितलं जाईल आणि त्याच्यानंतर ओव्हर संपल्यानंतर डीजे. फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल वरती हेमल रेडी आहे ह्या चेंडूवरती चांगली नसीहत देण्यासाठी. 28 पर्यंत पोहोचलाय. शेवटचा बॉल किती धावाचा असेल. फुल टॉस सरळ बॅटीने फिल्डर फंबल आणि फंबल झाल्यानंतर रॉयल रंबल शॉट. 4 धावांचा फट. नॉकआउट संघ कर्णधार. भारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन. चला गौतम कर्णधार पाठवायचा आहे आपला. आणि सध्या ऑन स्क्रीन आकाश गरज आहे जे चला, संघाचे कर्णधार चला या. काही गोष्टी एक संघाचा कर्णधार आलेला आहे. तर आमच्या हार्दिक आहेत जे ड्रोन अगदी उडवतायत आणि बरोबर तो जय साई आणि नॉकआउट संघाचे कर्णधार जय साई संघाचा कर्णधार रेगडे पिवला होऊन आलाय खरा. नॉकआउट संघाचा कर्णधार सुद्धा हेडिंग दाखल झालाय. आणि घरत नेटवर्क जसं मी म्हटलं की घरत नेटवर्क क्लिअरिटी नेटवर्क आहे. हरिश्चंद्रजी पाटील साहेबांकडनं हा जो बाऊल आहे त्याच्यामध्ये एक आकर्षण आहे. देखील पुढे हे बाऊल ठेवलाय. बाऊल मध्ये आपण पाहिलं 2 चिठ्ठ्या असतील, एक बॅटिंगचा एक बॉलिंगचा अशी चिठ्ठी आहे. छत्रपती चषकाकडनं आपल्याला चषकापासून त्याची अशी एक युनिक काहीतरी सुरुवात झालेली आहे आणि या मोरेगाव चॅलेंजर्स संघाने सुद्धा आपल्यासाठी युनिक सिस्टम आलेली आहे. यामध्ये हात घातला जाईल. हात घातल्यानंतर कोणाची बॅटिंग कोणाची बॉलिंग जो चिठ्ठ्या हातामध्ये येतील आणि चौथा आता ड्रोन देखील तसे दर्शवले जातील. चला लग्नाला रेडी. लग्नानंतर हे जुगार खेळले जातात. नवरा बायकोकडनं आता 2 कॅप्टन मध्ये जुगार खेळले जातात. चिठ्ठी खोललाय नाही काढल्यानंतर खोलल्यानंतर इकडे आलाय बॅट. तर सुरुवातीला बॅट आहे तर ती बॉलिंग त्यांचीच असणार. त्याला चर्चा साधली जाईल दोघांची की या टुर्नामेंटमध्ये आल्यात. एक जबरदस्त टुर्नामेंट आपल्या भेटीस आलेली आहे. तुमच्या वाटेला बॅटिंग आलेली आहे आणि या पटांगणावरती किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. 30 प्लस करू. 30 प्लस करण्यासाठी निश्चित आपण पाहिलं जे ट्रम्प कार्ड बॅट्समन असतील असे बॅट्समन कोणकोणते असतील आणि नंतर या आयोजनाबद्दल जे जबरदस्त आयोजन आपण पाहतोय. एक युनिक आपण वस्तू पाहतोय. युनिक आयोजन पाहतोय. त्याबद्दल काय सांगाल. आयोजन तर खूपच चांगलं आहे. गेल्या वर्षी शोन या वर्षी खूप अजून चांगलं केलंय. परत आता खेळू त्यावर सांगू. कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला बॅटिंग आलेली आहे परंतु या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि हे पण घेऊन जायचं आहे. खाणं पिणं सगळा विचार केलाय. रात्री जेवण पण देतील तर बरं होईल. नॉकआउट टीम तुमच्या वाटेला बॉलिंग आलेली आहे. समोरचा संघ आत्ताच मागच्या हाली आल्या टुर्नामेंटमध्ये LNC मध्ये चॅम्पियन संघ राहिला. त्यांच्यासोबत पहिली मॅच आहे. फील्ड कशी आहे आणि त्यांच्यासोबत खेळत असताना फिल्डिंग आल्यानंतर किती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल. समोरची टीम चांगलीच आहे. जवळजवळ 3-4 वेळा फायनल मारले त्यांनी. तर आमचं टार्गेट असेल की कमीत कमी 24च्या आतमध्ये त्यांना ठेवण्याचं चॅलेंज असेल. मोरेगाव चॅलेंजर्स संघाचं मोरेगाव नगरीमधील हे जे पटांगण पाहतो या पटांगणावरती हे जबरदस्त आयोजन आहे. त्या आयोजनाबद्दल काय सांगा. एक युनिक वस्तू एक युनिक विचार घेऊन येतात. त्या विचारांबद्दल काय सांगाल. आयोजन उत्तमच आहे आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद. चांगलं होतं. थँक्यू सो मच तुमच्या सर्व प्रतिक्रियांबद्दल. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. या टुर्नामेंटसाठी खूप खूप शुभेच्छा. आपलं बास्केट घेऊन जायचं आहे. फूड बास्केट ज्या ठिकाणी पाणी आहे, एनर्जी ड्रिंक आहे आणि फळ फ्रूट आहे. तर ते
हे चांगली एक संरचना आपण पाहतोय, चांगले विचार पाहतोय की जेणेकरून जे जे खेळतील थकतील त्यांना थोडंसं त्याच्याने आधार मिळेल. दरम्यान सेकंड इनिंगकडे वळूया. ज्या ठिकाणी आपण पाहतोय 33 धावांचा लक्ष VVSC संघासमोर ठेवला गेलेला आहे. सलामीर बॅटर मैदानामध्ये दाखल झाल्यात आणि मॅचला सेकंड इनिंगला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी आपण विपुल पाटील यांचा आवाज ऐकूया. थँक्यू सर. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर प्रेझेंट मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी. हॅलो चिक. वेलकम बॅक. सुस्वागतम आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर प्रेझेंट मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपण आहोत. सातत्याने 3 वर्ष या स्पर्धेचं आयोजन संपूर्ण मोरेगाव चॅलेंजर्स आणि मोरेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने केलं जाते. प्रत्येकाची मेहनत आहे. पूर्ण संपूर्ण मोरेगाव चॅलेंजरची टीम आहे ज्या आयोजनामध्ये सहभाग असते. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 4 सिंगल आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेत. हलक्या हाताने शेवटच्या चेंडूला सन्मान दिला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकर धावा आपण पाहतोय 5. संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतो तो मोरेगाव चॅलेंजरची टीम. कालच्या दिवसापासून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब होते. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. हरेश्वरजी पाटील साहेब, नितीनजी पाटील साहेब, सन्माननीय प्रल्हादजी साहेब असतील, या सर्वांच्या वतीने आज स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. आणि 2 असे बंधू जे सातत्याने मोरेगावच्या पाठी असतात, चेतनजी पाटील आणि केतनजी पाटील, आमचे जवळचे मित्र म्हणून त्यांनी आम्हाला सातत्याने अनेक वेळा अनेक स्पर्धेमध्ये दिलेली साथ आणि प्रत्येकाला प्रोत्साहन करण्याचं कार्य दोघा बंधूंच्या माध्यमातून नेहमी केलं जाते. त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी सीझन 3 मध्ये आपण सर्वजण आहोत. सरळ खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये 9 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. बरोबर धावा पंच होता. त्याच्या पायावरती चेंडू आदळला. - 33-33 पाठला करायचंय. बॅकफुटून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ओकेच्या हातामध्ये फेकी केले. चेंडू हातामध्ये येण्याच्या आधी यष्ट्यांवरती लावण्याचं मन बनवलं होतं. आधी चेंडूला गॅदर करायचं होतं, त्याच्यानंतर यष्ट्यांवरती लावायचं होतं. प्रत्येक गोष्ट आतापर्यंत आपण या ग्राउंडवरती कालच्या दिवसापासून मॅचेस पाहिला. तुम्हाला पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना 25-30च्या वरती जाणं गरजेचं आहे. निदान 30ला धावफलक टच करणं गरजेचं आहे. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 6 धावा धावफलक आपण पाहतोय शुभम एमजे, ज्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ दाखवला होता. गवसने खूप चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं. डाईव्ह लगत असताना आउटफुल मैदानाची फास्ट आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय इन टू द गॅप. सीमारेषा पार. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी चौकार.
टू 12 12 धावा मोठ्या फटक्याची गरज देखील 33चा पाठलाग करत असताना तुम्हाला ते आक्रमक खेळी करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. पाणी द्यायचं आहे, मेडिकल किट असेल तर ती सुद्धा घेऊन जायचं आहे. चला पाणी आणि मेडिकल किट घेऊन जायचं आहे. चला पंच खेळाडूला आहे का इन करायचं आहे सबस्टिट्यूट. चला नेमा बॉयज आपण क्षेत्ररक्षण लावून द्यायचं. बघा शरीराची काळजी घेणे हे जास्त गरजेचं असतं. कोणतीही दुखापत तुम्हाला एक स्पर्धा थांबवू शकते, पण तुम्हाला नेक्स्ट स्पर्धा जर का खेळायची असेल त्यासाठी तुम्ही तुमच्या त्या शरीराची काळजी घेणं, मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना दुखापत नाही स्वतःला झाली पाहिजे याची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. इम्पॅक्ट म्हणून इन केलं गेलं. आपण मागच्या 2 ते 3 स्पर्धेमध्ये हा नियम देखील पाहतोय. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमध्ये काही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून प्रत्येकजण आयोजकांमध्ये प्रत्येकामध्ये कॉम्पिटिशन आहे, काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय. इथे आल्यानंतर हे फ्लॅक्स पहिला पाहिले. सर्वांची मनं जिंकण्याचं कार्य मैदानापेक्षा जास्त तर फ्लॅक्सने केलं आहे. बॅनरची प्रिंटिंग, ती आयडिया, काहीतरी नवीन संकल्पना टॉससाठी देखील आणली. ही प्रत्येक गोष्ट आहे की आयोजन करत असताना प्रत्येकाने घेतलेली जबाबदारी आहे की आम्ही आमच्या आयोजनामध्ये कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी ॲड करू शकतो. पाच चेंडूंचा आतापर्यंत केस झालाय. हलकी आत्तानी ऑफसाईडला घेऊन गेला. एक सिंगल ॲड होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावफळकर धावा आपण पाहतोय 13. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. चला नेमा बॉयज थोडीशी घाई करायची आहे. शेवटची 8 मिनिटं बाकी आहेत, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. स्क्रीनवरती टायमर ऑन आहे. सिद्धेश आलाय एडा तिसरं षटक घेऊन. तिसरं षटक आहे, महत्त्वाचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा येतील, शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच कोणत्या परिस्थितीमध्ये जाईल हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय थोडीशी दिशा हल्ली होती, बराच चेंडू बाहेर होता. पंचांनी दर्शवलं, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला गेला. एका बाजूला अमित राणे सर आहे आजच्या दिवसामध्ये पंच, आणि बाटाला देखील आपण पाहतोय किरण. नो होता, चेंडू गॅपमध्ये जात होता, पण त्या दिशेने रोहन जयस्वाल वेगाने आले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नो, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होते.
15 धावा धावफळ करते आपण पाहतोय 15-15. तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते दर्शवणारं षटक आहे. या षटकामध्ये वरदविनायक स्पोर्ट्स क्लबला देखील माहिती आहे एखादा चौकार येणं गरजेचं आहे, कारण की धावफलकामध्ये भर देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जाईल, कारण की शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅच एका चांगल्या परिस्थितीमध्ये जाईल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. जर का चेंडू हातामध्ये गेला या ग्राउंडवरती सिंगल येणं थोडंसं कठीण आहे. तुम्ही कालच्या दिवसामध्ये झालेल्या मॅचेस पाहिल्या असतील, बोटाफटका खेळत असताना जर का सरळ चेंडू हातामध्ये गेला क्षेत्ररक्षकाच्या, ते सिंगल येणं थोडंसं कठीण आहे आणि येणारा प्रत्येक डॉट हा डगआउटमध्ये दबाव वाढवणारा डॉट असणार आहे. याचा देखील विचार मैदानाच्या आतमध्ये करणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न, अमितच्या हातामध्ये चेंडू नाही आला. कदाचित हा चेंडू जर का हातामध्ये आला असता परत एकदा डॉटचा चान्स असता. आपण चेंडू जर हातामध्ये नाही आला, डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होताना दिसला, एक धाव धावफलकामध्ये ॲड होते. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर का विचार केला घरत नेटवर्क या यूट्यूब वाहिनीवरती पाहू शकतो. संपूर्ण स्पर्धा कालच्या दिवसामधून त्यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण यूट्यूबवरती पाहू शकतो. एक नवीन चॅनल प्रॉपरायटर आकाशजी घरत त्यांनी दिलेली कालच्या दिवसापासून साथ ही देखील महत्त्वाची होती. धावचीच्या रूपात शुभम एमजेला मैदान सोडवलं लागते. विकेट डाऊन. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, सुपाब हेमल भावसार मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ एका क्षणाला वाटलं की वन बाउंड चेंडू सीमारेषा पार जाईल, तेव्हा हेमल भावसारचा एक हात. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीनवरती पाहू शकता घरत नेटवर्कच्या. बरोबर बॅकफुटर येऊन फटका खेळला होता, वन बाउंड चेंडू जात होता. हेमल भावसार मैदानाच्या आतमध्ये, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर इन नेमा बॉईज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, महत्वाच्या 3 धावा रोखल्यात. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, कटआउट बॅनरवरती चेंडू लागतोय म्हणजेच पारितोषिक आहे. केतनजी पाटील यांच्या माध्यमातून चायनीज हाफ राईस अदरवाईज हाफ चिल्ली कटआउट बॅनर. तिसरा चौकार आला तर 500 येतील. हे देखील स्पर्धेची खासियत आहे. लगातारच्या 3 चौकारासाठी भावेश 500 रुपयाचं पारितोषिक आहे ना. मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी, प्रत्येक नवीन गोष्ट आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 येणाऱ्या 6 मध्ये 11ची गरज. त्या देऊया डीजेला हलकीशी संधी. भाऊ मात्रेच्या बॅटमधून आलेले 2 चौकार या मॅचला आता वेगळं वळण देईल. वरदविनायक स्पोर्ट्स क्लब पुन्हा एकदा मॅचमध्ये आले. शेवटचे षटक हेमल भावसार. स्ट्राईक वरती आपण पाहतोय भाऊ मात्रेच्या बॅटमधून 2 चौकार. नॉन स्ट्राईक एंडवरती आशुतोष. हेमल भावसारचा पहिला चेंडू टॅपच्या सारणी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये आलाय, फेकी होईपर्यंत सिंगल. पाच मध्ये 10ची गरज. 5-10चं कॅल्क्युलेशन पाहायला गेलं बॉक्स क्रिकेटच्या नुसार तुम्हाला 2 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 2 मोठे फटके निदान येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अप्पाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. येणारा प्रत्येक डॉट जिथे तुम्ही कॅल्क्युलेशन मनामध्ये चालू आहे 2 मोठ्या फटक्यांचं, जर का अजून एक डॉट आला मग तेच कॅल्क्युलेशन 3 मोठ्या फटक्यांमध्ये जाईल. प्रत्येक सिंगल येणं अति देखील गरजेचं आहे. कोणत्या चेंडूवर तुम्ही प्रहार करतायत ते देखील मनामध्ये असणं गरजेचं आहे. जर का चेंडू तुमच्या रडारमध्ये असेल, त्यावर प्रहार केला योग्य, तर तो मोठा फटका दिसेल. फुल टॉसला इतक्या हलक्या हाताने खेळल्यानंतर धावचीच्या रूपात आशुतोषला मैदान सोडावं लागते. विकेट डाऊन.
नॉकआउटचे पाठीरेखे सन्मान्य जयेशजी पाटील साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं देखील मोरेगाव चॅम्पियन ट्रॉफी 2026 सीझन 3 मध्ये सहर्ष स्वागत. बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा. पंच इंटरेस्टेड नाहीये पण स्वतः कार्तिक सोलंकी तंबूच्या दिशेने गेलाय. धावांची गरज होती मात्र एक धाव आतापर्यंत खर्च केला. मॅच फिनिश. हार्ड लक वरद विनायक स्पोर्ट्स क्लब पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. विजेता संघ नेमा बॉयज संघाचे खूप खूप अभिनंदन. नेक्स्ट मॅच आपण लगेचच दोन्ही टीम मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नॉकआउट 11 विरुद्ध जय साई विरार. मॅन ऑफ द मॅच देण्यात येईल